नमस्कार, मी संजय करचाल, गव्हर्नमेंट ITI अर्जुन. तर आज आपल्याला शिकायचं आहे गॅस वेल्डिंग टेक्निक, लेफ्टवर आणि राईटवर टेक्निक. ठीक आहे. गॅस वेल्डिंग मधील वेल्डिंगचे तंत्र. ठीक आहे. तर गॅस वेल्डिंग मध्ये आपण म्हणजे दोन प्रकारे वेल्डिंग टेक्निक आहे. एक आहे लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक आणि दुसरी आहे राईटवर वेल्डिंग टेक्निक. ठीक आहे. तर लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक मध्ये वेल्डिंगची सुरुवात आपण उजव्या साईडला करतो. ठीक आहे. वेल्डिंगची सुरुवात आपण उजव्या साईडला करतो आणि वेल्डिंगचा शेवट डाव्या साईडला करतो. त्या टेक्निकला काय म्हणतो आपण? लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक. म्हणजे वेल्डिंगची सुरुवात उजव्या साईडला करायची आणि शेवट डाव्या साईडला करायची. त्याला म्हणतो आपण लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक. ठीक आहे. त्याच्यानंतर राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये जी वेल्डिंगची सुरुवात असते ती आपण डाव्या साईडला करतो आणि वेल्डिंगचा शेवट उजव्या साईडला करतो. त्याला म्हणतो आपण राईटवर वेल्डिंग टेक्निक. ठीक आहे. याच्यात काही प्रॉब्लेम नाही ना. जी सुरुवात उजव्या साईडला करतो आणि डाव्या साईडला वेल्डिंग पूर्ण करतो तिला म्हणतो आपण लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक. आणि जी सुरुवात म्हणजे वेल्डिंगची सुरुवात डाव्या साईडला करतो आणि तिचा शेवट उजव्या साईडला करतो त्या वेल्डिंग टेक्निकला काय म्हणतो आपण? राईटवर वेल्डिंग टेक्निक. ठीक आहे. तर लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक मध्ये फिलर रॉड आणि जॉब याचा अँगल किती असतो? 30 डिग्री ते 40 डिग्री. म्हणजे जसं वेल्डिंग करायला गेलो आपण तर गॅस वेल्डिंग करायला गेलो तर एक काय असते? ब्लो पाईप आणि एक फिलर रॉड. ठीक आहे. तर फिलर रॉडचे अँगल किती असते? 30 ते 40 डिग्री आणि ब्लो पाईपचे अँगल 60 ते. राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये फिलर रॉड आणि जॉब याचा अँगल सुद्धा किती असतो? 30 ते 40 डिग्रीचा. ठीक आहे. कशामध्ये? राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये. तर जो जॉब आणि ब्लो पाईप आहे याचा अँगल राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये 40 ते 50 डिग्रीचा असतो. ठीक आहे. त्यानंतर ही जी वेल्डिंग टेक्निक आहे लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक हिलाच आपण फोरहँड किंवा फॉरवर्ड वेल्डिंग टेक्निक सुद्धा म्हणतो. म्हणजे फोरहँड किंवा फॉरवर्ड वेल्डिंग सुद्धा म्हणतो. का म्हणत असतो आपण? तर जसं आपण एका हातामध्ये फिलर रॉड घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये काय घेतलं? ब्लो पाईप. तर जी आपली मूवमेंट असते ती कोणीकडे जात आहे? म्हणजे हा जो उजवा हात आहे माझा त्या हाताच्या समोर जात आहे की मागे येतो? समोर जात आहे ना. ही मूवमेंट अशी समोर जात आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याच वेल्डिंग टेक्निकला म्हणजेच लेफ्टवर वेल्डिंग टेक्निकला आपण काय म्हणतो? फॉरवर्ड किंवा फोरहँड वेल्डिंग असे म्हणतो. त्याच्यानंतर राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये जो फिलर रॉड आहे आणि ब्लो पाईप आहे याची मूवमेंट कशी होते? ही अशी उजव्या साईडला होते. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी हा उजवा साईड बॅक चाललेला बरोबर आहे. म्हणून यालाच बॅकवर्ड किंवा बॅक हँड वेल्डिंग सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. तर ही जी लेफ्टवर वेल्डिंग टेक्निक असते ह्या वेल्डिंग मध्ये फिलर रॉड हा ब्लो पाईपच्या समोर चालतो. फिलर रॉड हा ब्लो पाईपच्या समोर जात आहे ना. आणि राईटवर वेल्डिंग टेक्निक मध्ये फिलर रॉड हा ब्लो पाईपच्या मागे जात आहे. मोमेंट वरून समजतो ना. जो फिलर रॉड आहे तो ब्लो पाईपच्या मागे जातो
बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी लेफ्ट वॉल मध्ये फिलर रॉड आहे, हा ब्लो पाईपच्या पुढे चालतो म्हणजे समोर चालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वेल्डिंगची गती लेफ्ट वॉल वेल्डिंग टेक्निक मध्ये कमी असते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी राईट वॉल टेक्निक मध्ये वेल्डिंगची गती जास्त असते, हो नाही. आता पहा, जेव्हा मी हा ब्लो पाईप इथं टच केलेला आहे तर याचा जो आउटर कोन असेल हा अशा प्रकारे पसरलेला असेल, कारण इकडून ही वेल्डिंग पूर्ण झालेली आहे. बरोबर आहे. इकडून आपण डाव्या साइड आपलं उजव्या साइडला वेल्डिंग डावीकडे नेतो आहोत, म्हणजे इकडून वेल्डिंग ही झालेली आहे. आणि ब्लो पाईप आपल्याला कसं पकडला आहे, ह्या अशा पोझिशन मध्ये. ठीक आहे. तर जो हा आउटर कोन असतो किंवा आउटर इनव्हॉल्व आहे हा कशावरती पसरलेला आहे, जो भाग तुम्हाला वेल्डिंग करायचा आहे, जो भाग आपल्याला वेल्डिंग करायचा आहे त्या भागावरती ही जी आउटर फ्लेम आहे ही पसरलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी वेल्डिंग करण्याच्या अगोदर प्रीहीटिंग केली जाते. वेल्डिंग करण्याच्या अगोदर प्रीहीटिंग केली जाते आणि त्यामुळे सहसा याच्या गुणधर्मामध्ये बदल होत नाही. ठीक आहे. म्हणजे यांत्रिक धातूचे जे यांत्रिक गुणधर्म आहेत त्याच्यात बदल होत नाही. पण याच्यामध्ये पहा, ही ब्लो पाईप अशी पकडल्याच्या नंतर आपण वेल्डिंग कोणीकडे नेतो, डावीकडून उजवीकडे. बरोबर ना. तर जो आउटर इन्व्हॉल्व आहे किंवा आउटर कोन आहे हा प्लेटचा, हा हिट कशाला करतो, हा आहे वेल्डिंग झालेला भाग. ठीक आहे. हा वेल्डिंग झालेला भाग. तर ही जी ब्लो पाईप आहे ही या अँगल मध्ये पकडला, म्हणजे हा जो आउटर इन्व्हॉल्व आहे हा कशावरती जाणार, वेल्डिंग केलेल्या भागावरती. बरोबर. जो भाग तुमचं वेल्डिंग केलेला आहे त्या भागावरती आउटर कोन हा पोस्ट हिटिंग करणार. अजून याला हा तर हिटमुळेची वेल्डिंग झालेली आहे, पुन्हा काय करत आहे, याला रिहीट करत आहे, म्हणजे पुन्हा हिट देतो. त्याच्यामुळे जो यांत्रिक गुणधर्म आहे धातूच्या याच्यामध्ये थोडी सुधारणा होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी लेफ्ट वर वेल्डिंग टेक्निक आहे ही थोडी जास्त खर्चाची आहे, तर ही जी राईट वर वेल्डिंग टेक्निक आहे ही कमी खर्चाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या वेल्डिंग मध्ये फ्लेम आणि मोल्टन पूल यांच्या 1.5 mm चे अंतर ठेवतात. म्हणजे मोल्टन पूल ह्या ठिकाणी मेल्ट झालेला मोल्टन पूल आहे, तर हा मोल्टन पूल आणि फिलर रॉड याच्यामध्ये किती अंतर ठेवलं जातो, 1.5 mm. तर राईट वर वेल्डिंग टेक्निक मध्ये मोल्टन पूल आणि फिलर रॉड याच्यामध्ये अंतर ठेवल्या जात नाही. नंतर याचा उपयोग आपण कोणत्या ठिकाणी करतो, जसे लेफ्ट वर वेल्डिंग टेक्निक आहे तर 5 mm जाडीपर्यंत माइल्ड स्टील साठी आपण म्हणजे माइल्ड स्टील वेल्डिंग साठी याचा उपयोग करत असतो. म्हणजे कोणत्या वेल्डिंग टेक्निकचा, लेफ्ट वर वेल्डिंग टेक्निकचा उपयोग आपण कोणत्या ठिकाणी करतो, 5 mm जाडीपर्यंत एमएस वेल्डिंग साठी वापर केला जातो. तसंच फेरस आणि नॉन फेरस मटेरियल सुद्धा आपण म्हणजे मेटल सुद्धा आपण वेल्डिंग करू शकतो. फेरस आणि नॉन फेरस मेटल सुद्धा ह्या लेफ्ट वर वेल्डिंग टेक्निकनं करू शकतो. त्याच्यानंतर 5 mm पेक्षा जास्त जाडीचे म्हणजे ही जी राईट वर वेल्डिंग टेक्निक आहे याच्यामध्ये 5 mm पेक्षा जास्त जाडीचे स्टील वरती आपण वेल्डिंग करू शकतो किंवा कास्ट आयरन वरती आपण वेल्डिंग करू शकतो. म्हणजे 5 mm पेक्षा जास्त जाडीचे
स्टील असेल किंवा कास्ट आयरन असेल त्यावरती आपण राईटवर्ड वेल्डिंग टेक्निकचा वापर करून वेल्डिंग